झोन खानापूर आणि सिद्धेश्वर ग्रेनाइट निडगल आणि दुसरा मॅच होईल मराठा वॉरियर्स आणि प्रेमराज वॉरियर्स या दोन संघादरम्यान यानंतरचा मॅच. याचा अर्थ या चार संघामधला एक संघ संध्याकाळच्या सत्रामध्ये क्वालिफाय होताना दिसणार आहे. आमचे दोन्ही ऑफिशियल पंच एक मुंबईवरनं विरारवरनं श्री संजय मल्होत्रा सर, सोलापूर येथील ऑफिशियल पंच श्री अमोल पाटील सर. स्कोररची भूमिका निखिल फार उत्तम प्रमाणे निभावतोय. कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण काल कदम सरांना आमच्यासोबत ऐकलं होतं. त्यानंतर पहिल्या दिवसापासून इनायत तेलगीजी यांचाही आवाज आमच्यासमोर ऐकतायत. ही संपूर्ण स्पर्धा आपण AV25 या यूट्यूब चॅनलवरती बघत आहात. क्लीन अँड नीट टेलिकास्ट AV25चं नेहमीच सूत्र राहिलेलं आहे आणि त्यांनी क्लीन अँड नीट टेलिकास्ट गेले 3 दिवस ज्याचा अनुभव प्रत्येकाने घेतलेला आहे. तर सर्व सज्ज झाल्यात, ऑल सेट. प्रेक्षक आपल्याही मनापासून आभार. गेले 3 दिवस आपण ज्या मोठ्या संख्येने या मैदानावरती येत आहेत आपल्याही मनापासून आभार. आणि आपल्यासाठी नक्कीच एक चांगली बातमी की उद्या या स्पर्धेचा ग्रँड फिनालेचा दिवस आहे आणि प्रमुख आकर्षण राहणार आहे पंढरपूर येथून खास एक डान्सिंग अंपायर ज्याचं कौतुक सातासमुद्र पार केलेलं आहे असे ज्यांना बिली बॉर्डन म्हटलं होतं असे DN रॉक या अंपायर डान्सिंग अंपायर उद्याच्या दिवशी ग्रँड फिनालेच्या दिवशी आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळतील. तर एक गाणं घेऊया आपण ज्या टायटल सॉन्ग बनलेलं आहे आणि येऊया आजच्या दिवसातील खानापूर प्रीमियर लीग 2024 अर्थात KPL सीझन 3च्या 4थ्या दिवसातील पहिल्या सामन्याकडे येऊया. प्रीमियर लीग ही भरली वर्ष तिसरा मानाचा. खानापूर प्रीमियर लीग ही भरली वर्ष तिसरा मानाचा. भाई किरण पाटील प्रीमियर लीगचं ठेवलंय भारी खानापूर तालुक्याला. सारी खानापूर नगरी जमली क्रिकेट सामने बघायला. सामने पाहायला इकडे तिकडे गर्दी भारी. सलाम प्रेक्षक राजाला. क्रिकेट खेळाडू खेळताना भारी. पाऊस छक्के चौक्यांचा. प्रेक्षक राजा आनंदी होई हर एक फटक्याला. भाई किरण पाटील आयोजक भारी क्रिकेटच्या सामन्यांचा. आयोजन प्रीमियर लीगचं ठेवलंय भारी खानापूर तालुक्याला. सारी खानापूर नगरी जमली क्रिकेट सामने बघायला. गाणं सुद्धा त्या प्रीमियर लीगचं वाजलं गेलं आहे. आयोजक म्हणून ऑर्गनायझर म्हणून श्री किरण पाटील यांची मेहनत आहे. साई स्पोर्ट्स त्यांच्या जोडीने आहेत आणि महत्त्वाचा वाटा म्हणजे महत्त्वाचा जो मोलाचं असं मार्गदर्शन आपले लोकप्रिय असे आमदार विठ्ठलरावजी आर्गेकर यांचं मोलाचं असं मार्गदर्शन आणि त्यांच्याच कल्पनेतनं साकार झालेली स्पर्धा आहे. आता थोड्याच वेळात आपण ऑल सेट ऑल गो आपण जाऊया मॅचच्या दिशेनं. जो पहिला सामना होतोय पंचाकडे इशारा होतोय. सलामीची जोडी मैदानावरती सज्ज झाले. तर एका बाजूला जर आपण पाहिलं तर बंटी आहेत आणि अंजित. पहिली ओव्हर घेऊन तुकाराम पाटील सज्ज. बॉल
नो बॉलचा इशारा, पहिल्याच नो बॉलनं इशारा झालाय. वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळी पद्धतीने सुरुवात झाली. कधी विकेट गेले, कधी बाउंड्री आले आणि आजचा दिवस या स्वेर चेंडूनं झालाय. आणि पहिल्यांदाच म्हणजे फ्री प्रत्येकजण बघत असो तर पहिल्याच सामन्यामध्ये पहिल्याच चेंडूवरती फ्री हिट आलाय. आखोट टप्प्याचा चेंडू हुक केलाय. चेंडू चाला जोपर्यंत क्षेत्ररक्षक पोचतील तोपर्यंत वन बाउन्स ओव्हर द रोप. आजच्या दिवसातील पहिल्या चेंडूवरती चौकार. एक आखोट टप्प्याचा चेंडू होता. आखोट टप्प्याच्या चेंडूवरती उलचा फटका खेळला आणि चेंडूला पाठवलं सरळ स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. बघा आखोट टप्प्याचा चेंडू होता, ऑफ साईडच्या बाहेर होता, थोडासा ट्रॅक करून खेळलं ऑन साईडला आणि चेंडूला पाठवलं सरळ सीमारेषा पार. चौकार. एक आक्रमक सुरुवात आणि याच करता त्यांना प्रथम बॅटिंगसाठी आता ऑफस्टमच्या बाहेर चेंडू होता. कट करायचा होता, थोडंसं लांबून खेळले, दुरून खेळले. जर आपण चेंडू पहिला तर थोडंसं लांबून खेळलं होतं. चेंडू चकून गेला, तो एसटीच्या हातामध्ये. गेल्या 3 दिवसाचा आपण थोडासा मागोवा घेण्याचा प्रयत्न करणार. काय घडलं होतं पहिल्या मॅचमध्ये, कशा पद्धतीनं धावफलक चालला होता, की किती स्कोर झाला होता. म्हणजे पहिल्या दिवसापासून आपण जर बघतोय 84, 94, काल 58 धावा होत्या, थोड्याशा कमी धावा होत्या. आज बघूया त्याच गतीनं पहिल्या सामन्यामध्ये धावा होतात. रिझल्ट काय होता पहिल्या सामन्याचा त्याच्यावरती चर्चा होईल. कारण या सर्व गोष्टी बऱ्याचशा डिपेंड असतात की मागे काय घडलं, किंवा प्रेक्षक आज जो आलाय त्यांनाही काहीशा गोष्टी अवगत करून देणं आवश्यक असतं की मागच्या 3 दिवसामध्ये काय घडलंय या मैदानावरती. आखोट टप्प्याचा चेंडू होता. ऑन द टोस आले आणि सरळ पॉइंटच्या डोक्यावरनं एक दिमागदार चौकार. महत्वाचं काय होतं, बॅटची फेस बरोबर डायरेक्शन जर पाहिलं तर पॉईंटच्या दिशेनं होतं आणि पॉईंटच्या डोक्यावरनं हा कटचा फटका खेळलाय. चेंडूला पाठवले सरळ सीमारेषा पार. दोन्ही बाजूला पाहिलं, एक पूल पाहिला, एक कट पाहिला. कट अँड पूल दोन्ही फटके चांगले खेळण्यात आतापर्यंत. आता गोलंदाजाला काहीसा वेगळा विचार करावा लागणार आहे. मी म्हटलं ना, गोलंदाजाला वेगळा विचार करावा लागणार आहे. आता गुड लेंथवरनं थोडंसं उचली घेऊन आला, सॉफ्ट हँड खेळा. जोपर्यंत गोलंदाज स्वतः जाऊन क्षेत्ररक्षण करेल तोपर्यंत एक धाव या चेंडूवरती. पुढे सेन्सेबल क्रिकेट आहे. बघा तुम्ही 2 चौकार लगावलेले आहेत, धावाही अपेक्षेप्रमाणे आलेल्या आहेत. स्ट्राईक रोटेट होणं तेही गरजेचं आहे. हे चांगलं असतं क्रिकेटमध्ये, ज्यावेळेला धावा येतात स्ट्राईक रोटेट होतात. या सर्व गोष्टी 2 चांगल्या गोष्टी घडल्या. एक तर स्ट्राईक रोटेट झाला, राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. स्ट्रायकर एंडला बंटी. उजव्या एसटीच्या बाहेर एसटी रक्षक चुकल्या, पाठीमागे फील्ड केलं गेलं. एसटी रक्षच्या हातून चेंडू निसटला गेला होता. 22चा इशारा. एक धाव या चेंडूवरती पूर्ण केली गेली. एका धावनेशी धावफलका जाऊन पोचलाय तो 1-1-11. 11 धावा धावफलकावरती आतापर्यंत येत असताना पहिला सामना आहे आजच्या दिवसातील. पहिला सामना नाणेफेकीचा कॉल जिंकला होता सिद्धेश्वर ग्रेनाइट निडगलच्या संघानं आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय. उचली घेणारा बाउन्सर होता. शेवटच्या क्षणिकात अंडरआर्म थ्रो थोडासा उशीर केला. कदम सर आले वेगानं, पण अंडरआर्म थ्रो करताना 1 हँड पिकअप आणि 1 हँड थ्रो ची आवश्यकता होती. तो 1 हँड पिकअप आणि 1 हँड थ्रो जर झाला असता तर मात्र वेगळे चित्र आपल्याला पाहायला मिळालं असतं. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाचा खेळ संपताना स्कोर जाऊन पोचलाय तो 12-12. नो लॉस, बिनबाद 12 धावा धावफलकावरती.
सुद्धा आम्हाला जे माहिती देतील पहिल्या 2 दिवशी काय घडलं होतं या मैदानावरती. पहिल्या 2 दिवशी धावांचा पाठलाग नव्हता झाला. पहिले 2 दिवस पहिल्यांदा कालच्या दिवशी तो धावांचा पाठलाग झाला होता पहिल्याच मॅचमध्ये. आजचा दिवस काय वेगळं घेऊन येणार की पहिल्या 2 दिवसाप्रमाणे होणार की कालचा दिवस जसा तिसरा दिवस घडलाय तो धावांचा पाठलाग हो. दोन्ही आहेत, दोन्ही शक्यता आहेत आणि कौतुक खास करून जे विकेट बनवणाऱ्याचं, पिच बनवणाऱ्याचं, पिच क्युरेटरचं, आपल्या या मैदानाची निगा राखणाऱ्या माळीचं सुद्धा कौतुक आहे. कारण गेले 3 दिवस आपण या खेळपट्टीवरती, या विकेटवरती, या पिचवरती सामने पाहतोय आणि रोज बघावी त्यावेळेला फ्रेश विकेट आणि धावा होत आहेत. धावांची लयलूट होते ती आपण अनुभवतोय आणि ते आपण पाहतोय. गोलंदाजीमध्ये थोडासा बदल झालाय. मगदूम संधी गोलंदाजीसाठी स्ट्रायकर एंडला पुन्हा एकदा अंजन. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा आहे धावफलकावरती 12. श्री घेऊन आत येणारा फस्कन आत येणारा अच्छा. आमच्या जोडीनं कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा एकदा इनायत तेलगीजी येथे दाखल झाले आहेत. तेलगीजी आपलंही स्वागत आहे या खानापूर प्रीमियर लीग मध्ये, आपलं सहर्ष स्वागत. सर जैसे देखा आपने जो गेंद पिच हुई थी, एक उछाल लिया था पिच ने, तो यहाँ तक अच्छा पिच बिहेव करता हुआ. शॉर्ट गेंद अंजर देशपाई के लिए, ऐसी गेंद वो मिस नहीं करते हैं. तो 1 बाउंस चौका आता हुआ. जैसे ही शॉर्ट गेंद देखिए अंजर देशपाई को यहाँ पे हावी होते हुए, इस चौके से बढ़ता हुआ स्कोर है. 16 रन बने हैं. आज सुबह का पहला मैच प्रिंस जोन वर्सेस सिद्धेश्वर ग्रेनाइट के बीच. माहौल सज है. कल ग्रैंड फिनाले होगा इस टूर्नामेंट का, तो बढ़ चढ़ के जनता जनार्दन यहाँ पे पहुंचेगी इस टूर्नामेंट का लुत्फ उठाने के लिए. मलापा बाकड़ा अंक फिर से गचागच भरा हुआ दिखाई देगा आपको. पार्किंग के लिए जगह नहीं होगी, तो रोमांचक फाइनल जरूर होगा. मतलब जो पहले आएगा उसी को सीट मिलेगी, वरना आरएसी रह जाएगी वेटिंग वाली, जैसे इंडियन रेलवे में आप देखते हो उसी तरह रह सकती है. इसलिए पहले आओ, पहले आनंद लो, पहिला या आणि पहिला आनंद घ्या. जरूर सर. यहाँ पे पूरा स्टेडियम जैम पैक रहेगा कहूंगा मैं. फिर से एक बार अच्छी गेंद, लेकिन ड्राइव किया है वहां पे, थोड़ी सी हल्की सी मिसफील्डिंग. 1 रन से संतुष्ट होना पड़ेगा अंजर देशपाई को. इस 1 रन से बढ़ता हुआ स्कोर है. 17 रन बने हैं. दूसरा ओवर पावर प्ले का मखतूम संधि का कमेंट्री एंड से. अब स्ट्राइक पे रहेंगे बंटी बुआ जी. इस बार देखिए है ना, गेंद है थोड़ी सी ऊंची रही, सटीक टाइमिंग नहीं कर पाए थे यहाँ पे बंटी बुआ जी, तो चौका मिलेगा जरूर. तो इस 4 रन से आपले क्षेत्ररक्षक होते त्याच्या डोक्यावरनं या चेंडूला खेळलं गेलं होतं आणि चेंडू सरळ निघून गेलाय तो सीमा रेषा पार. चौकार. धावखोलामध्ये अजून भर पडते आणि येण्याची आक्रमक सुरुवात आहे, अटॅकिंग सुरुवात आहे या सामन्याची. सर ये जोड़ी आक्रामक ही है. हमेशा जब भी क्रिकेट खेलती है आक्रामक रूप दिखाती है. तो देखिए यहाँ पे टाइम नहीं कर पाए हैं बुआ जी. उसके नीचे खिलाड़ी तैनात, और ये अच्छा कैच. महादेव वहां पे दौड़ लगा रहे थे, लेकिन महेश भी आके जड़ा के रखे थे, तो एक अच्छा कैच वहां पे महेश का. पुन्हा आपण रिप्ले मध्ये बघूया काय घडलं होतं. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा होता, खेळण्याचा प्रयत्न तोच पटका होता, पण आता मिस टाइम झाला. बॅटच्या वर लागला, थोडासा जास्त वर गेला. 2 क्षेत्ररक्षक होते, कोण झेल टिपणार, पण कॉलिंग महत्वाची आहे. कॉलिंग महत्वाची असते आणि तेच कॉलिंग झालं. आणि जो विकेट पाहिजे होता तो विकेट ब्रेक थ्रू पाहिजे होता, कारण जी जोड़ी जमली होती. बिल्कुल आपने सही कहा. जिस तरह से खेल रहे थे ना, यहाँ ब्रेक थ्रू की पूरी आवश्यकता थी और ब्रेक थ्रू यहाँ मिलता हुआ. ब्रेक थ्रू मिळत असताना आवश्यकता होती तो गडी बाद झालाय. सर इस ओवर में कम से कम 9 रन तो बना चुके थे यहाँ पे, तो बुआ जी यहाँ पे सही टाइमिंग नहीं कर पाए. अच्छे खिलाड़ी है, एक बड़ा झटका लगता हुआ कहूंगा मैं प्रिंस जोन को. बंटी बुआ जी आउट होकर वापस मात्र 4 रन बनाए अपने टीम के लिए. तो स्कोर बना है अब तक 21 रन बने हैं 1 विकेट के नुकसान पर. दूसरा ओवर प्रगति पे.
अब स्ट्राइक पे रहेंगे जीवन ब्रेगांजा। भारत की गेंद थोड़ी सी अपील हुई है, फील्डर वहां पे तैनात है, कोई खतरा नहीं, कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं। तो 2 ओवर का खेल खत्म होता हुआ पावर प्ले का, जिसमें मात्र 21 रन बनाए, 1 विकेट खोया बंटी बुआ जी का प्रिंस जोन ने। स्कोर बघूया, स्कोर काय झालाय 21-21. पहिल्या दिवशी 32 झाल्या, त्याच्यानंतर 27 झाल्या, कालच्या दिवसामध्ये 29 झाल्या होत्या पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं होतं. आज 21 धावा, 2 षटकांचा खेळ संपला, पॉवर प्लेचा खेळ संपला. फक्त जास्त वेळ जाणार नाही याची काळजी घ्या. यानंतरचा होणारा मॅच मराठा वॉरियर्स आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर प्रेमराज वॉरियर्स. 2 वॉरियर्स झुमतील. वॉरियर्स म्हणजे लढाऊ, लढवई आहे, तसं 2 वॉरियर्स पुढच्या सामन्यामध्ये एकमेकांसमोर उभे राहतील. त्यावेळेला सुद्धा ती वॉर आहे, वॉरियर्स मधली वॉर आहे, वॉरियर्स मधली लढाई आहे, लढवय्यामधली लढाई आहे, आणि ती पुढच्या सामन्यामध्ये अनुभवणार आहात. फक्त दोन्ही कर्णधार मराठा वॉरियर्स आणि प्रेमराज वॉरियर्स आपण बी रेडी राहायचं आहे. 6 षटकानंतर जे काही फॉर्मॅलिटीज आहेत, फॉर्म्स आहेत, टी शर्ट आहेत, ते कलेक्ट करा, जेणेकरून वेळ जास्त जाणार नाही. तर तिसरं षटक हाताळण्यासाठी सुजित. ऑफसाईडच्या दिशेने 3 क्षेत्ररक्षक वर्तुळामध्ये, ऑन साईडला 1 क्षेत्ररक्षक सर्कलमध्ये. टप्प्याचा चेंडू होता, पुलचा फटका. क्षेत्ररक्षक जोपर्यंत डीप वर नाही, स्क्वेअर लेग रिझन मध्ये फील्ड केले गेले. 1 धावे चेंडूवरती पूर्ण. पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहिला होता, 12 धावा आल्या. मागच्या षटकामध्ये 9 धावा आल्यात. याचा अर्थ सेन्सेक्स थोडासा खाली आलाय. आता 12 वर 9 वरती आले, पुन्हा 12 वरती धावा लागणार आहे, कारण 3 षटकामध्ये किमान 30+ धावा, 35+ धावा येणं आवश्यक आहेत. या मैदानाचा जर आपण मागचा 3 दिवसाचा खेळ पाहिला आणि तितक्या धावा पाहिजे म्हणून हा फटका आलाय, हाताला लागलाय, निसटलाय. हा तो आया लेकिन कॅच ना हो सका. हाताला लागलाय, कॅच नाही होऊ शकलाय. पंचाकडनं इशारा येईल, इट्स 4 or 6 येईल इशारा. तर चेंडू हाताला लागला, खाली निसटला. बघा काय घडलं होतं रिप्ले मध्ये आपण पाहतोय. टप्प्याचा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. पुन्हा एकदा एक आवडता फटका खेळण्याचा प्रयत्न. डीप पॉइंटला प्रोटेक्शन होतं. पंचांचा इशारा, लाईट्स 4 रन चौकार. तर दोघांपैकी एका खेळाडून आपला गेअर चेंज करणं गरजेचं होतं. पण आता चौकार कोणाच्या बॅटमधून आलाय? जीवन ब्रिगेन्सचा. महत्वाचा खेळाडू आहे, महत्वाचा खेळाडू आहे या टीमचा. म्हणजे याला म्हणतात ना रीड की हड्डी आहे. मधला गाभा जो असतो ना, तसा मधला गाभा आहे, रीड की हड्डी आहे, प्रमुख फलंदाज आहे, ज्याच्या अवतीभोवती हा संघ फिरतोय. त्याच्यामुळे त्याची इनिंग, त्याची खेळी फार महत्वपूर्ण ठरणार आहे सामन्यामध्ये. आणि जी गोष्ट आपल्याला माहिती आहे ती प्रतिस्पर्ध्यालाही ठाऊक आहे की जीवन काय प्रतीचा किंवा कशा पद्धतीचा फलंदाज आहे. टप्प्याची बाउन्सर, बाउन्सर, बाउन्सर. व्हाईट बॉलचा इशारा होतोय पंचाकडनं. 1 धाव ऍड होईल धावफलकावरती. 27 धावा धावफलकावरती आतापर्यंत आल्यात. आणि जो प्रेक्षक वर्ग आला यांना अजूनही, म्हणजे जे खेळाडू आहेत किंवा जे नवतरुण खेळाडू आहेत त्यांच्यासाठी सुद्धा एक चांगली बातमी आहे, ती आपण सांगणार आहोत. एक तर तुम्हाला खेळण्याची संधी मिळते या KPL मध्ये. हलक्या हातानं खेळलं, सॉफ्ट हँड खेळलं, 1 धाव्या चेंडूवरती पूर्ण. यंगस्टरना खेळण्याची संधी तर मिळते, पण कृष्णा स्पोर्ट्स अर्थात कृष्णा सतपुते स्पोर्ट्सच्या बॅट्स इथे उपलब्ध आहेत. ज्या कोणाला हव्या असतील नक्कीच मुबलक किमतीमध्ये आपल्या जवळ पोचतील. तर त्या सुद्धा इथे उपलब्ध आहेत नवीन खेळाडूंना किंवा ज्यांना आवश्यकता असेल.
क्रॉस बॅटेड फटका बॅटला मधोमध येत नाही मिड विकेटच्या रिजनमध्ये जोपर्यंत क्षेत्रावरनं क्षेत्ररक्षक येतील. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. त्याच्या कोणाला कृष्णा सातपुते स्पोर्ट्स येतात. कृष्णा स्पोर्ट्सच्या बॅट्स हव्या असतील त्या उपलब्ध आहेत. या चॉईस करा आणि आपल्या पसंतीदा पसंत बॅट आपण घेऊन जा. खास आपल्यासाठीच या स्पर्धेच्या निमित्तानं त्या बॅट्स उपलब्ध झाल्यात. स्वीप करायचा होता, पायावरती चेंडू आदळलाय. अपील जरूर झालाय. बघूया, अपील जरूर झालंय पण तिथे जीवनही दाखवत आहेत. पंचांनी सांगितलं थोडंसं वर वर आदळलाय, त्याच्यामुळे पंच तिथे निर्णय घेत आहेत. या सर्व गोष्टी घडत असताना रिफर केलेल्या आहे पंचांनी. अंपायरचा निर्णय करणं थोडंसं वर लागल्याचं जाणवत होतं, त्याच्यामुळे पंचांनी तो निर्णय घेण्यात आलेला होता. डॉट बॉलची सांगता होत असताना हे षटक जर आपण पाहिलं एक चौकार आलाय, पण मागच्या 3 चेंडूवरती फक्त 2 धावा. मागच्या 3 चेंडूचा खेळ जर आपण पाहिला तर 2 धावा आतापर्यंत धावफलकावरती आहे. धावफलक थांबलेला आहे तो 29 वरती. कव्हरच्या डोक्यावरनं कडक स्ट्रोक बाउंड्री लाईन जवळ जोपर्यंत फील्ड जातील लॉंग ऑफ रिझन मध्ये फील्ड केलं गेलंय. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न केला जातोय. थोडंसं मोठं क्षेत्र आहे, जो लॉंग ऑफ आणि कव्हरचा क्षेत्रातला मधला भाग आहे थोडासा मोठा आहे आणि त्याच दिशेने हा चेंडू गेला होता. शेवटच्या चेंडूवरती आलाय 2 धावा. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांचा खेळ संपताना पहिला 12 नंतर 9 आता 10 आणि धावा झाल्या धावफलकावरती 31. 31 धावा 10च्या वरची सरासरी आहे. पहिल्या 3 षटकामध्ये 10 धावा आतापर्यंत आल्यात. मागच्या कालच्या दिवसामध्ये 3 षटकामध्ये 35 धावा आपण पाहिल्या होत्या. आता 3 षटकामध्ये 31. थोडंसं एक धून ऐकूया, गाणं ऐकूया. आमचे डीजे मास्टर रेडी होत आहेत. 3 षटकांचा खेळ संपत असताना धावा आहे धावफलकावरती 31. तो फिर से एक बार अंजर देशपाई का जहाँ तक 3 चौके लगाए हैं अंजर अपनी बारी में अब तक, तो स्कोर बना है 31 रन्स बने हैं अब तक। तो चौथा ओवर लेकर आए हैं मखतुम अपने कोटे का दूसरा। स्ट्राइक पे रहेंगे अंजर देशपाई।
पे उछाल के मारने की कोशिश अंजर देशपाई की, लेकिन डॉट बॉल के रूप में गेंद, अच्छी गेंद वहां पे मखदूम संधि की। एक लंबा हिट लगाने की फिराक में है अंजर देशपाई। जानते हैं 3 ओवरों में मात्र 31 रन बने हैं, तो यहाँ पे आक्रामक रूप दिखाना जरूरी है। तो लगातार दूसरा डॉट, तो सुंदर गेंदबाजी होती हुई मखदूम की। फिर से एक बार मखदूम, यहाँ पे देखिए लगातार डॉट पे डॉट गेंदे करते हुए क्या सुंदर गेंदबाजी होती हुई मखदूम की। बांध के रखा है, तो बांध के रखा है यहाँ पे अंजर देशपाई को। लगातार 3 डॉट गेंदे, तो पिंटू येलूरकर को समझाते हुए मखदूम संधि को। सत्रह रन बनाकर बल्लेबाजी करते हुए अंजर देशपाई को। इस बार लगातार नीचे रहती हुई गेंद, तो चौथा डॉट आता हुआ मखदूम संधि का, वो भी क्रुशियल ओवर में चौथा ओवर है ये। तो लगातार 4 डॉट गेंदे, थोड़ी सी परेशानी में दिखते हुए अंजर देशपाई। हाँ, इस बार देखिए टाइम हुआ है नहीं देखना है, खिलाड़ी उसके नीचे मौजूद। तो 1 बॉल से चौका मिलता हुआ काफी देर के बाद 5वीं गेंद में चौका आया है। तो 5वीं गेंद पे चौका आया है मखदूम के। 35 रन बने हैं अब तक। इस बार देखिए क्या सटीक टाइमिंग हुई है। 3-4 डॉट खाने के बाद आखिर के 2 गेंदों में 10 रन प्राप्त किए यहाँ पे अंजर ने। तो थोड़े से स्ट्रगल कर रहे थे। चार षटकांचा खेळ संपलाय आणि 4 षटकानंतर धावा आहे धावफलकावरती 41. समाप्तीनंतर धावा आहे धावफलकावरती 41. 41 धावा धावफलकावरती आहेत. पहिला विकेट गमावल्यानंतर आता ही जोडी जमलेली आहे, जीवन आणि दुसऱ्या बाजूला अन्सार. मागचा षटक जर पाहिलं तर पहिले 4 डॉट होते, 4 निर्धाव चेंडू हाताळले गेले होते. शेवटच्या 2 चेंडू हाताळताना थोडीशी मिस्टेक झाली मखदूम यांच्या या गोलंदाजीमध्ये, आणि या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके, एक चौकार एक षटकार, 10 धावा आले गेल्या होत्या. स्कोर जाऊन पोहोचला तो 41. आता चॅलेंजिंग ओव्हर कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलंय, म्हणजे पहिले 2 दिवस चॅलेंजिंग ओव्हर पार केलं गेलं नव्हतं. चॅलेंजिंग ओव्हरचं जे आव्हान आहे ते आव्हान पार केलं गेलं नव्हतं, पण काल एक नाही तर 2 वेळा, काल 2 वेळा ते आव्हान पार केलं गेलं. आज बघूया ते आव्हान पार होत आहे का. सुजित आहे पण त्याला सुनिश्चित करावं लागणार आहे की आव्हान टिकवायचं आहे. स्ट्रायकर यांना फलंदाज रेडी, ऑफ स्टंपच्या बाहेर चॅलेंज आहे, चॅलेंज आहे, आणि चॅलेंज असताना बाहेरील कडा, बिग विकेट, मोठा विकेट, गडी बाद. आलाय
वेगवेगळे रंग उधळताना आपण पाहतोय, पण प्रत्येकाला एकच रंग पाहिजे, तो गुलालाचा रंग. तो उद्या नक्कीच जे 3 संघ आलेत आणि आजचा एक संघ 4 संघ ते गुलालाचा रंग घेऊन येणार आहेत. जीवन धावा करून बाद होत असताना नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होत आहेत जॉन्सन. लेस्टमच्या बाहेर सुजितनं त्याच्यानंतर पुन्हा एकदा मगदूम आणि हे षटक हाताळण्यासाठी वाटलं होतं सुजित येतील, पण तुकाराम सज्ज होत असताना पहिल्या चेंडूवरती विकेट त्यानेही प्राप्त केलाय. खोलवर टप्प्याचा चेंडू ड्राईव्ह केला जातोय ऑन साईडला वेगानं, 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. पाठी पाहिलं तर एकाच धावाचं समाधान मानावं लागतंय. त्याला कारणही आहे, कारण जो इन्फॉर्म फलंदाज आहे ज्याच्या बॅटमधनं धावा आल्यात, ज्याच्या बॅटमधनं धावांचा ओघ वाढलाय, त्याचा स्ट्राईक वरती राहणं आवश्यक आहे. म्हणून तोच फलंदाज आता स्ट्रायकर एंडला सज्ज होतोय. ऑफस्टम्पच्या बाहेरचा चेंडू, बॉटम हँडचा वापर जरूर झाला, पण तितकं इलेव्हेशन नाही आलं, तितका लॉफ्टेड नाही खेळू शकले. अलॉंग द ग्राउंड ठेवावा लागला. लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. सिद्धेश्वर ग्रेनाइटच्या टीमचे जे गोलंदाज आहेत आतापर्यंत 1-2-4 चेंडू जर थोडेसे बाजूला ठेवलं तर टिचून मारा झालाय. डॉट बॉलची संख्याही जास्त आहेत, तितकी संधी देत नाही आहेत ते फलंदाजांना. हे चॅलेंजिंग ओव्हर आहे, मी म्हटलं ना, तितकी संधी देत नाही आहेत. सुंदर लाईन अँड लेन ऑफ स्टंपच्या बाहेर वारंवार टप्पा ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. डॉट बॉल या षटकातील जर आपण पाहिलं तर 4 चेंडूचा खेळ झालाय आणि 4 चेंडूमध्ये 3 धावा आतापर्यंत आले. 16 धावांचा चॅलेंज आहे, 16 धावांचा चॅलेंज आहे. आणि त्या 16 धावांचा चॅलेंज असताना पहिल्या या सामन्यामध्ये चॅलेंजिंग ओव्हरच्या 3 चेंडूवरती 4 चेंडूवरती 3 धावा आतापर्यंत आल्यात. 2 चेंडू आहेत. क्लीन बॉल, मिडल स्टंप डिस्ट्रॉय, मधली यष्टी उद्ध्वस्त झाले. क्लीन बॉल, विकेट आलाय. हे गाणं येणार आहे, कारण चांगलं षटक आतापर्यंत हाताळलं जात आहे. जॉन्सन बाद झाले आहेत. सरळ मिडल स्टंपवरचा चेंडू अक्रॉस लाईन, अक्रॉस बघा, आडव्या थोडस अक्रॉस खेळले, मध्ये गॅप होता, बॅट अँड पॅड मध्ये जो गॅप होता तो गॅप शोधलाय, तो गॅप भेटलाय आणि यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात ते फलंदाजच्या. हे षटक निर्णायक षटक ज्याला म्हटलं तर गेले 3 दिवस ज्या षटकाची अनुभूती आपण बघतायत. नवीन फलंदाज मैदानावर झाले आसिफ आल्यात, पण सध्याच्याकडे मुनासिब गेंदबाजी हो रही आहे तुकाराम की. शेवटचा बॉल या षटकातील. पायावरती चेंडू आढळला, अपील जरूर झाले. थोडं बाहेर जाणार पंच सांगतात थोडंसं डायरेक्शन बघितली, दिशा बघितली तर हा लेग स्टंप सोडून जाणारा चेंडू. धावा तर आल्या 3, मायनस होणार आहे 6 धावा होत्या. 41 याचा अर्थ 44 होत्या, याचा अर्थ मागे जाऊन त्या 38 44 धावा झाल्या होत्या, -6 याचा अर्थ 38 धावा पाठीमागे गेल्यात. हे घडलं होतं, एकदा नाही दोनदा नाही, कित्येक वेळा या स्पर्धेमध्ये घडलंय. शेवटची ओव्हर आहे. शेवटच्या षटकामध्ये किमान 12, 15, 18 केदिल मागे मोर, इराण मागे मोन 22 येतात की पुन्हा एकदा 6-7 धावांचं षटक. आता एक ब्रेक घेऊया, जाऊया तेलगी यांच्या दिशेनं. 5 षटकांचा खेळ संपलाय. हम सर, तो आप देखिए यहाँ पे 6 माइनस हो चुके हैं प्रिंट जोन के. स्कोर है 38 रन. आखिरी 6 गेंदें यानी शेष है, तो देखना है. अंजर देशपाइक एकमात्र खिलाड़ी जो कि ओपनिंग शोर से आए थे और अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं. अब तक एक शोर उन्होंने थामा है.
28 रन बनाकर बल्लेबाजी करते हुए अब देखना है प्रिंस जोन को इस 6 गेंदों में किस तरह से अंजर देशपाई बल्लेबाजी करते हैं। तो काफी जिम्मेदारी रहेगी अंजर देशपाई पे। तो महादेव आए हैं कमेंट्री एंड से गेंदबाजी करने के लिए अंजर देशपाई को। आखिरी 6 गेंदें हैं इस इनिंग्स की। तो लगातार फील्ड में तब्दीली होती हुई थोड़ा सा वक्त भी लिया जा रहा है। तो मिड विकेट पे भी एक फील्डर को तैनात किया गया है। यहाँ पे देखिए थोड़ी सी लेग साइड पे गेंद जाती हुई अंपायर ने हाथ और पैर भी दोनों फैलाए, वाइड का इशारा आता हुआ। तो एक अतिरिक्त रन मिलता हुआ। तो थोड़े से लेग साइड पे भटकते हुए महादेव, वाइड का इशारा आता हुआ अंपायर का। इस 1 रन से बढ़ता हुआ स्कोर है 39। इस बार कट किया है, 2 रन जरूर लेना चाहेंगे। अच्छी फील्डिंग और यहाँ पे रन आउट होकर वापस। तो यहाँ पे 5 गेंद जो बची है शेष, स्ट्राइक रखना चाहते हैं अंजर देशपाई का। तो रन आउट होते हुए आसिफ ननगढ़ी, स्कोर बना है 40 रन। तो महादेव गेंदबाजी करेंगे फिर से अंजर देशपाई को। शॉर्ट गेंद थी, देखना है टाइम हो पाया है नहीं। सीधा मिड विकेट के हाथ में कैच थमा के वापस आते हुए अंजर देशपाई पवेलियन। एक बड़ा झटका, लगातार विकेट गिरे हैं। यहाँ पे एकमात्र अंजर खिलाड़ी थे जो कि 28 रन बनाकर खेल रहे थे। टाइमिंग नहीं कर पाए, उस शॉट में ताकत नहीं थी। सीधा मिड विकेट के हाथ में कैच थमा बैठा और यहाँ पे 29 रन बनाकर पवेलियन वापस। अब आए हैं किरण पाटिल, स्ट्राइक पे रहेंगे। मात्र 3 गेंदें उनको मिलेगी, माफ कीजिएगा 2 गेंदें उनको मिलेगी। तो 2 गेंदों में कितने रन बटोर पाते हैं किरण पाटिल, देखना होगा। स्कोर बना है 40 रन बने हैं आखिरी के। तो अच्छी गेंद यहाँ पे महादेव की। तो अभी भी 3 गेंदें शेष है महादेव की। तो थोड़ी सी नीचे रही गेंद, किरण कुछ समझ नहीं पाए, डॉट बॉल के रूप में गेंद। इस बार कट किया है, पॉइंट के पास खिलाड़ी तैनात है। 1 रन से ही संतुष्ट होना पड़ेगा किरण को। और यहाँ पे गलती होती हुई, तो 1 के बदले 2 रन मिलते हुए किरण पाटिल को। थोड़ी सी गलती हुई कीपर द्वारा। तो इस 2 रन से बढ़ता हुआ स्कोर है 42-42। लगभग यहाँ देखिए आप 50 रन का लक्ष्य रखना ही रखना चाहिए प्रिंस जोन को। तो यहाँ पे देखिए एक शॉट में ताकत नहीं थी, अपना विकेट गंवाकर वापस आते हुए रनआउट के रूप में किरण पाटिल।
तो लगातार विकेट गिरते हुए यहाँ पे फ्रेंड जोन के। सर यहाँ पे जो सिद्धेश्वर ग्रेनाइट है वो 50 के नीचे रखना चाहती है यहाँ पे प्रिंस जोन को, क्योंकि वो जानते हैं उनके पास क्षमता है, अच्छे अच्छे गेंदबाज है, बैट्समैन है। तो इसलिए यहाँ पे आप देखिए स्कोर मात्र बना है 42 रन बने हैं। तो एक अच्छी गेंदबाजी हुई है कहूंगा मैं सिद्धेश्वर ग्रेनाइट्स की। फिर से एक बार महादेव स्पार लेग साइड पे भटकते हुए, अब वाइड का इशारा आता हुआ, इसे एक अतिरिक्त रन से बढ़ता हुआ स्कोर है 43। तो आखिरी गेंद शेष है इस इनिंग्स की। वसीम रहेंगे स्ट्राइक पे। यहाँ पे देखिए टाइमिंग किया है वसीम ने, ये चाहते थे एक लंबा छक्का आता हुआ वसीम के बल्ले से। तो देखिए सर 50 रन तो यहाँ पे टारगेट रखा है, 50 क्रॉस नहीं किए हैं, तो एक छक्का बचा पाएगा या नहीं देखना होगा वसीम को आखिरी का। एकूण 50 झाल्यात, पण एकूण 50ही झाल्यात ना, 50 करायचे आहेत, त्याच्यामुळे 50चं महत्व फार वेगळं असतं 50Fचं। बघूया 50 धावांचं लक्ष्य कशा पद्धतीने गाठतोय की 49 धावा डिफेंड करतोय। पुढचा मॅच मराठा वॉरियर्स आणि प्रेमराज वॉरियर्स, दोन टीम कॅप्टन। चला आपण या मराठा वॉरियर्स आणि प्रेमराज वॉरियर्स दोन्ही संघाच्या कर्णधार यायचंय। काही फॉर्मॅलिटीज आहेत आपल्या खेळाडूंची, नेम लिस्ट, टॉस, या सर्व गोष्टी आहेत त्या आपण घ्यायचं आहे। तो थोडासा ब्रेक आलाय, ब्रेक मध्ये डीजे वाला भाई भी गाना बजाएंगे। एक गाणं ऐकूया आणि येऊया ज्या वेळेला जर पाहिलं तर 41 धावा डिफेंड झाल्यात, आता 49 धावा डिफेंड होतात का ते बघूया। काटेकी टक्कर आहे, अटीतरीची झुंज आहे आणि महत्वाचं काय की मागच्या 3 दिवसामध्ये पहिला सामना जिंकणारा संघ क्वालिफाय झालाय, त्याच्यामुळे आज कोण जिंकतो पहिला मॅच त्याची उत्सुकता प्रत्येकाला आहे। थोडंसं टेन्शन वाढलंय, आमचे डीजे वाले भाई आहे गाणं लावण्यासाठी, हे गाणं ऐकूया आणि येऊया। झाले की आता या 49 धावा कशा डिफेंड करायच्या आहेत, तर मैदानाच्या बाहेर येत असताना, डगआउटच्या दिशेने येत असताना सिद्धेश्वर ग्रेनाइट यांच्यामध्ये चर्चा झाली की 50 धावांचा पाठलाग कसा करायचा। त्यांनीही चर्चा केली की 50 धावांचा पाठलाग करायचा का, आता डावपेच काय असायला हवे, स्ट्रॅटेजी काय असायला हवी। फलंदाज चला आपण चला ओपनिंग पेअर चला, सलामी जोडी आपण मैदानाच्या दिशेने पाठवायची। दोन टीम कॅप्टन मराठा वॉरियर्स आणि प्रेमराज वॉरियर्स आपल्यासाठी वारंवार सूचना केली जाते, जास्त वेळ जाणार नाही याची काळजी घ्या। आणि ओपनिंग पेयर सलामीची जोड़ी, देखो ज़्यादा चर्चा होगी तो खर्चा भी ज़्यादा होगा। भरपूर चर्चा आहे या खानापूर प्रीमियर लीगची, भरपूर चर्चा आहे, पूर्ण खानापूर तालुक्या नाही आहे, बेलगावच्या पट्ट्यापर्यंत याची चर्चा आहे की अशी स्पर्धा जी खानापूर तालुक्यावर असेल प्रेक्षकांसाठी पर्वणी आहे, खेळाडूंसाठी आपला खेळ दाखवण्याची संधी आहे,
आणि प्रत्येकासाठी काहीतरी नवीन या खानापूर प्रीमियर लीग घेऊन आलेली आहे. लाख मोलाची स्पर्धा, 2 लाख रुपये ज्याचा प्रथम पारितोषिक असणार आहे आणि बरंच काही आहे. प्लेअर ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन, सर्व काही आहे. उद्या या स्पर्धेचा ग्रँड फिनालेचा दिवस आहे आणि अजून एक आकर्षण आहे डान्सिंग अंपायर DN रॉक्स. आज पंढरपूरच्या नगरीतनं या आपल्या खानापूरच्या ठिकाणी येणार आहेत, त्याच्यामुळे त्याचंही आकर्षण आपल्याजवळ असणार आहे. या सर्व गोष्टी आहेत आणि प्रेक्षक आहेत आणि नेहमीच म्हणजे खानापूरचं हे मलप्रभा क्रीडांगण हे क्रीडा शौकीनांनी नेहमीच फुलून भरलेलं असतं. जो मागचा काहीचा इतिहास आमच्यापर्यंत माहिती येते की या इकडच्या प्रेक्षकांनी नेहमीच खेळाला प्रोत्साहन दिलेलं आहे, खेळाडूंना प्रोत्साहन दिलेलं आहे आणि तुडुंब भरलेलं असं मैदान नेहमीच हे मलप्रभा क्रीडांगण पाहिलेलं आहे. ही स्पर्धाही त्याला अपवाद नसणार आहे. म्हणून जसं आम्ही तेलगीजाने आम्ही चर्चा करत होते, उद्याचा दिवस असा असेल तो पहिला येईल त्याला जागा मिळेल. अन्यथा उभा आणि जसा प्रवास करतो ना ट्रेनमध्ये तसा RSC वाला किंवा वेटिंग तिकीटावरती प्रवास करावा लागेल. ती उद्याच्या दिवशी घडणार आहेत. पण हा मॅच रफ अँड टफ आहे दोन्ही बाजूनं. सध्याच्या घडीला चांगली गोलंदाजी करून असं म्हणावं लागेल पारडं थोडंसं जड आहे ते सिद्धेश्वर ग्रेनाइटचं. पण प्रिंट झोन त्यांना माहिती आहे आपल्या झोनमध्ये आलं तर आपण काम करणार. त्याच्यामुळे त्यांचा स्ट्रॉंग झोन कोणता आहे ते त्यांनाही माहिती आहे प्रिंट झोनला. तर त्यांना आपलं नाव प्रिंट करायचं आहे, विजेत्यावरती प्रिंट करायचं आहे, तेही तयारीत आहेत. तर सिद्धेश्वर ग्रेनाइट म्हटलं तर चकाकणारा, तर त्यांनाही आपली चमक दाखवायची आहे, त्यांनाही आपली धमक या मैदानावरती दाखवायची आहे. दोन्ही टीममध्ये लढाई आहे, तुल्यबल संघ आहेत. याचं भाकीत करणं थोडंसं कठीण आहे, कोण जिंकेल कोण पुढे जाईल. पण ही लढाई बघण्यासाठी प्रेक्षक वर्ग आतुरतेने आलाय. आज शनिवारचा दिवस आहे, आज हनुमानाचा दिवस आहे आणि आज बरोबर डाव्या बाजूला त्यांचं मंदिरही आहे. तर मजा येणार आहे. 49 झाल्यात, 50 धावांचा पाठला कसा होतोय तेलगीचे पुढे एकदा जॉईंट होतील. थैंक यू तुकाराम सर. देखिए सर, शंकर और पिंटू के पास भी काफ़ी क्षमता है लंबे लंबे हिट्स लगाने की. एक लेफ्ट हैंड बैट्समैन एक राइट हैंड बैट्समैन का कॉम्बिनेशन लेके उतरी है यहाँ पे सिद्धेश्वर ग्रेनाइट. तो ज़बरदस्त लंबे हिट्स लगाते हैं शंकर भी, उनको भी आप कम नहीं समझ सकते. अब गेंदबाजी के लिए अंजर आए हैं बस स्टैंड एंड से, तो मात्र 50 रन बनाने हैं 36 गेंदों में. स्ट्राइक पे शंकर, मैच की शुरुआत होती हुई गेंदबाजी पे अंजर देशपाई. तो सम्मान दिया पहली गेंद शंकर ने, तो एक फुलर लेंथ की गेंद थी अंजर की, उसको सम्मान दिया. कोई रन नहीं बना, डॉट बॉल के रूप में ही गेंद. देखिए यहाँ पे क्या सुंदर शॉट है कहूंगा मैं. कोई मौका नहीं, सीमा रेशा पार षटकार. और लंबा छक्का कहूंगा मैं लेफ्ट हैंडेड बैट्समैन शंकर की ओर से. 6 रन से खाता खोला शंकर ने. इस बार ऑफसाइड की काफी बार वाइड का इशारा आता हुआ अंपायर द्वारा. पहला अतिरिक्त रन, तो इस अतिरिक्त रन से बढ़ता हुआ स्कोर है 7 रन. पहला और पावर प्ले का अंजर देशपाई का. इस बार ड्राइव करने की कोशिश थी ऑफसाइड में शंकर की, वापसी करते हुए अंजर देशपाई का. तो पिंटू येलोरकर कुछ समझाते हुए, दोनों अनुभव खिलाड़ी हैं, कम से कम 10-15 साल का एक्सपीरियंस मौजूद है पिंटू येलोरकर के पास. लंबे लंबे इनिंग्स वो भी खेल चुके हैं. इस बार यहाँ पे अपील हुई है और यहाँ पे धरे गए हैं कहूंगा मैं विकेटों के सामने शंकर. LBW आउट होकर वापस.
हमने पकड़े गए हैं शंकर, एक मात्र अच्छा छक्का लगाया था मिड विकेट पे, उसके बाद अंजर देशपाल ने अच्छी वापसी की वहां पे, तो बड़ा विकेट मिलता हुआ अंजर के खाते में जाता हुआ शंकर का। तो देखना है शंकर के आउट होने के बाद सुजीत आए हैं। सात रनों पर पहला झटका लगता हुआ, एक अच्छी गेंद थी वहां पे अंजर की, थोड़ी सी नीचे रह रही थी, विकेटों के सामने पकड़े गए शंकर, एलबीडब्ल्यू करार दिया अंपायर ने आउट होकर वापस। तो अब आए सुजीत, तो 4 गेंदे अब तक कर चुके हैं अंजर देशपाल का, मात्र 7 रन उन्होंने खर्च किए हैं और एक विकेट भी चिटकाया है। फुल टॉस गेंद थी, उसका पूरा फायदा उठाया कहूंगा मैं, कोई मौका नहीं, 4 रन। तो फुल टॉस गेंद सुजीत के लिए, ऐसी गेंदे वो बकसते नहीं। सुजीत ने 4 रन मिले, इस 4 रन से बढ़ता हुआ स्कोर है 11 रन। तो इस बार लेग साइड पे थी गेंद, रन लेना चाहते थे, वहां पे युवा शशिकांत मौजूद है, चांस दिया है उनको, युवा खिलाड़ी को आप देख सकते हो, उर्फ पिल्ल्या, 5 नंबर की जर्सी है उनकी। तो यंग खिलाड़ियों को भी चांस दिया गया है केपीएल में। तुकाराम सर, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर जाऊन पोहोचलाय तो 1-1-11. कंपॅरिझन केलं ना, ज्यावेळेला बॅटिंग करत होता टीम प्रिंट झोनचा, तिथे 12 धावा होत्या. पहिल्या षटकाचा खेळ संपला तर त्यावेळेला बिनबाद 12, त्याला प्रत्युत्तर देताना 1 गडी बाद 11 धावा धाव फलकावरती आहेत. बघा मॅच असं आहे ना, हा मैच दोनों बाजू जाऊ सकते। देखो हार और जीत आपके ऊपर, सोच के ऊपर निर्भर है। मान लो तो हार होगी, ठान लो तो जीत होगी। इसीलिए सोच के, एक बार अपनी सोच बड़ी कर दी तो बड़े बड़े लोग आपके बारे में सोचना शुरू कर देते। त्याच्यामुळे ही विचारांची लढाई है, ये सोच का दायरा बढ़ाने की आवश्यकता है दोनों टीम साठी। अगर अच्छा सोचोगे तो अच्छा होगा। किरण पाटील प्रमुख हे षटक आहे, महत्वाचं षटक आहे, ते हाताळण्यासाठी रेडी होत असताना खाली राहिला चेंडू, ही खाली राहिलाय, थोडासा खाली राहिलाय चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता होत असताना नो बॉल चेक साठी रिव्ह्यू। पंचाने रिफर केलेले पाहण्याचा प्रयत्न करतील की जो लँडिंग जो पाय आहे तो क्रीजच्या पुढे गेलाय नाही गेलाय, हे सर्व पाहण्याचा प्रयत्न केला जाईल। आणि तिथे आपण स्क्रीनवरती सुद्धा पाहू शकता, ज्यावेळेला चेंडू हाताळला गेला तेव्हा पाय बरोबर रेषेच्या, पुन्हा एकदा पाहण्याचा प्रयत्न करतोय, नो बॉलचा इशारा, रेषेच्या पुढे गेलाय, त्याच्यामुळे नो बॉलचा इशारा पंचाकडनं झाला है। नो और वो बॉल आ रहा है जिसका इंतजार बल्लेबाज कर रहा है। फ्रीडचा चेंडू चारी बाजूला पिन ड्रॉप सायलेंट, म्हणजे टाचणी पडावी आणि आवाज यावा
इतकी शांतता आहे, कारण मॅच तसा आहे, मॅच रफ अँड टफ आहे. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू होता, क्रॉस बॅटेड फटका पाठीमागे यष्टीच्या पायाला लागून गेलाय. जसं तुम्ही शशिकांतचा उल्लेख केला, शशीचा उल्लेख केला, यंग आहेत आणि एक एनर्जी आहे, उत्साह आहे. जर या संघाला जिंकायचा तसा उत्साह पाहिजे, एनर्जी पाहिजे. आपलं काय जातं का एनर्जी ड्रिंकवरती जास्त अवलंबून आहेत ना, जरा थकले का एनर्जी ड्रिंक, पण नाही, आतमधली एनर्जी, आतमधला उत्साह बाहेर यायचा आहे तर हा मॅच जिंकणार. विदाऊट एनर्जीची ड्रिंक तुम्हाला एनर्जी आणायची आहे, उत्साह आणायचा आहे. बघा बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी असा उत्साह पाहिजे. शॉर्ट पिच चेंडू, आखो टप्प्यात चेंडू, वन बाउन्स, स्क्वेअर लेग बाउंड लाईनच्या बाहेर, चौकार. अनाउन्समेंट करण्यात येते मराठा वॉरियर्स आणि प्रेमराज वॉरियर्स. बघा आयोजकांना पुन्हा एकदा तुम्हाला सूचना करण्यात आली आहे, टॉस साठी आपण या दोन्ही टीम कॅप्टन. मॅच रफ अँड टफ आहे, बॅटला लागलाय पाठीमागे, फिल्डिंग झालंय, एक धाव या चेंडूवरती पूर्ण. एक धावही महत्वाची, एक रनही महत्वाची आहे. आणि एका गोष्टीचा उल्लेख तेलगी तुम्ही केला होता की 50 नाही झाल्यात, 49, त्याचाही फायदा असतो. म्हणजे ज्यावेळेला आपण बिग बाजारला जा, डीमार्टला जा, 49, 99 टॅग बघितला तर बरं वाटते. 50 पेक्षा कमी असतात, 100 पेक्षा कमी असतात, तसंही 49 आहेत. या 49 धावा त्या पद्धतीने आहेत की 50 नाही झाल्यात, 49 धावा आहेत. त्याचाही थोडासा सायकोलॉजिकल विन, जे मानसिकरित्या जर बघितलं त्याचा फायदा आहे. 50 धावा करायचे आहेत पण 49 त्यांचे झाले, त्याच्यामुळे त्याचाही परिणाम असतो. पण किती परिमाणात राहायचं, किती प्रभावात राहायचं, हे ज्याचं त्याने ठरवायचं असतं. म्हणून नेहमी सांगताना ना किसके अभाव में जियो ना किसके प्रभाव में जियो, ही अपनी जिंदगी है, इसको अपने मस्त स्वभाव में जियो. आपला जो स्वभाव आहे ना त्याच्यामध्ये जगायचा आहे. प्रभाव जाणवून दिला तर त्याचा परिणाम होणार, त्या प्रभावाचा परिणाम होणार आपल्या खेळावरती. हलक्या हाताने दिशा देण्याचा प्रयत्न, वेळ घेतला, इतना वक्त नाही था आपके पास. इतका वेळ दिला तर खानापूर बस स्टँडवर बस पण थांबत नाही, निघून जाते. मग ते दोन खेळाडू कसे थांबणार? इतका वेळ नाही द्यायचा आहे तुम्हाला, वेगाने जायचं आहे, चेंडूवरती झडप घ्यायची आहे, तर संधी निर्माण होणार आहे. एक धावानं समीकरण बदलले जात आहे, एक रननं समीकरण पुढे जात असताना 18 धावा धावफलकावरती आहेत. आखो टप्प्याचा चेंडू, काय फटका हो, स्क्वेअर कटचा फटका पॉइंटच्या डोक्यावरनं एका टप्प्यात आला की कार्यक्रम होणार असा. टप्प्यानिशी चेंडू गेला बॉन्ड लाईनच्या बाहेर, चौकार. वॉरियर्स चला कर्णधार आपण या, आपल्यासाठी कॉल आहे. प्रेमराज वॉरियर्स 2 षटकांचा खेळ संपलाय. पहिल्या षटकामध्ये 11, दुसऱ्या षटकामध्ये 11, 2 षटकांचा खेळ संपताना धावा आहे धावफलकावरती 22. याचा अर्थ आता 24 चेंडू आहेत आणि 28 धावा करायच्या आहेत. 28 रन रिक्वायर्ड इन 24 डिलिव्हरी. 24-28चा हा मॅच आहे, जवळपास आहे, आसपास आहे, पण मॅच आहे, कधी काही घडू शकतं. पण पुन्हा एकदा प्रेमराज वॉरियर्स आपल्यासाठी कॉल आहे, आपण टॉससाठी या. 24-28 आहे तेलगेजी. मॅच थोडासा नजीक जाता हुआ, म्हणजे आपण जर सिद्धेश्वरचा ग्रेनाइडचा टीमचा उल्लेख केला तर मॅच हळूहळू त्यांच्या दिशेने चाललाय. या क्षणाला एक मिरायकल गोलंदाजी पाहिजे, असा गोलंदाज तो 2 ते 3 धावांचा षटक हाताळेल आणि 1 ते 2 विकेट घेईल, तर या मॅचमध्ये परत येऊ शकतात, पलटवार होऊ शकतो, कमबॅक होऊ शकतो. हाँ जी, सही कहा सर आपने. तो देखिए लगभग 11 के हिसाब से यहाँ पे रन रेट रखा है सिद्धेश्वर ग्रेनाइट ने. तो अब तक एक आधा लक्ष्य तो उन्होंने पार कर लिया है. अच्छा 2 ओवर पावर प्ले के रहे उनके लिए, 22 रन उन्होंने जोड़े, मात्र 1 विकेट खोया उन्होंने. तो अब तीसरा ओवर लेकर आए हैं अंजर देशपाई का, अपना दूसरा. एक अच्छी शुरुआत जरूर मिली है यहाँ पे सिद्धेश्वर ग्रेनाइट को. प्रेमराज वॉरियर्स लास्ट कॉल फॉर यू. किशोर पाटिल जल्द से जल्द माइक के पास संपर्क साधे टॉस के लिए. तो सर महत्वपूर्ण ओवर रहेगा कहूँगा मैं, जहाँ तक चैलेंजिंग ओवर भी आना है. अगर आप 40-45 रन बना पाते हो, जब चैलेंजिंग आए तो मुश्किल हो जाएगी यहाँ पे प्रिंस जोन को.
यहाँ पे 1 रन से संतुष्ट पिंटू येलुरकर अच्छी बल्लेबाजी करते हुए 2 चौके आए हैं उनके बल्ले से। जो पॉइंट से 1 चौका निकाला उन्होंने, सुंदर शॉट था, 1 बाउंस चौका। तो इस हिसाब से 24 रन बने हैं अब तक, माफ कीजिएगा 23 रन बने हैं। तो स्ट्राइक पे रहेंगे पिंटू येलुरकर, सामना करेंगे अंजर देशपाई की गेंदबाजी का। हॉट एंड शॉट है, देखिए खिलाड़ी तैनात है लेकिन जीवन ब्रगांजा वहां पे मौजूद है। थोड़ी सी मिस फील्डिंग, उसका पूरा फायदा उठाया पिंटू ने। अच्छी रनिंग बिटवीन द विकेट, 2 रन चुराए। महत्वपूर्ण 2 इक्के दुक्के रहते हैं कहूंगा इस इनिंग्स में, क्योंकि लक्ष्य आपने 50 रनों का रखा है। अब तक क्वार्टर सेंचुरी हो चुकी है प्रेमराज वॉरियर्स। तो यहाँ पे कट किया है, देखना है खिलाड़ी तैनात है, कोई मौका नहीं मिलेगा जीवन ब्रगांजा को, सिर्फ देखते रहे। गेंद निकल गई सीमा रेखा पार, षटकार। शॉर्ट गेंद थी, पिंटू ऐसे गेंद पे मिस नहीं करते। आपने देखा होगा एक चौका लगाया था, 1 बाउंस, उन्होंने यहाँ पे छक्का आता हुआ। फिर से एक लंबा हिट लगाने की प्रयास में 1 रन से संतुष्ट होना पड़ेगा। देखिए स्कोर हो चुका है अब तक 32 रन बने हैं, मात्र 1 विकेट खोया है। तीसरा ओवर प्रगति पे, तो लगभग 3 गेंदों में यहाँ पे आ चुके हैं 10 रन। तो यहाँ पे ड्राइव किया है इनसाइड आउट, देखना है कोई खिलाड़ी तैनात नहीं वहां पे, तो जीवन मौजूद है वहां पे। 1 रन चुराया, उसके बाद दूसरा रन भी कंप्लीट किया। तो यहाँ पे 2 रन से बढ़ता हुआ स्कोर है 34 रन। तो यहाँ पे स्लोअर गेंद थी, कुछ समझ नहीं पाए सुजीत। 3 ओवर का खेल खत्म हुआ है, स्कोर बना है 34। सर देखिए लगभग 11 का रन वो फॉलो करते ही जा रहे हैं यहाँ पे सिद्धेश्वर ग्रेनाइट। तो अभी 3 ओवर रहेंगे उनके लिए, तो 16 रन की जरूरत रहेगी। तो करम सर माफ कीजिएगा। दोन संघादरम्यान नाणेफेकीचा कॉल देखील केला जातोय। मॅचवरती नजर आहे, पण मराठा वॉरियर्स आणि प्रेमराज वॉरियर 2 वॉरियर्स मधली लढाई हनुमंत पुजारी यांच्या से। टॉस कोणी जिंकलाय? मराठा वॉरियर्स। मराठा वॉरियर्सनं नाणेफेक टॉस जिंकलाय, फक्त आपला निर्णय कळवा। आता आपला निर्णय आपण कळवायचा आहे की नाणेफेकीचा कॉल जिंकून आपण निर्णय काय घेतलाय। मॅचच्या दिशेने जाऊया। 3 षटकांचा खेळ संपलाय, 11-11-12 3 षटकांचा खेळ संपलाय। स्कोर जाऊन पोहोचलाय 34 16 धावांची आवश्यकता आहे, 16 रन रिक्वायर्ड। हा मॅच पहिला सामना आहे, पहिला मॅच आहे सिद्धेश्वर ग्रेनाइट निडगल आणि दुसऱ्या बाजूला प्रिंट झोन खानापूर या 2 संघादरम्यानचा अशा दिवसातील पहिला सामना आहे। पहिल्या सामन्यामध्ये बऱ्याच स्पर्धेमध्ये एखादा उलटफेर असतो, बिलकुल तेलगेजी एक अपसेट होता है, उलटफेर। कदाचित हा मॅच तो उलटफेरवाला असणार, तो उलटफेर होतोय का बघूया या सामन्यामध्ये। ऑफसाइडच्या दिशेने शॉर्ट थर्ड मॅन पॉइंट, एक्स्ट्रा कव्हर क्षेत्ररक्षक आहे, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, डीप मिड विकेट, स्क्वेअर लेग, शॉर्ट फाईन लेग, डीप प्लस स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक आहे। बॅट स्विंग जोरात, पहिला डॉट बॉल ना समीकरण बिघडेल, थोडंसं बिघडेल जर सांगायचं झालं तर, पण विकेट पाहिजे या हे षटक महत्वाचं आहे। समोर स्टैंड एंड डिलीवर यानी स्टैंड में डिलीवर किया है इनटू द स्टैंड, षटकार 6 धावा। जर पाहिलं ना तो ना आव देखताय ना ताव देखताय असा खेळाडू आहे। ये सूरत देखते ना मुरत देखते, टीम की जरूरत देखते, टीमची जरूरत काय, टीमची गरज काय, तेच पाहून बॅटिंग करण्याचा प्रयत्न केला जातोय। पिंटू
ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू होता बाय बॅकवर्डला गेला काय कट केला चेंडू जातोय क्षेत्ररक्षक जोपर्यंत येईल 2 धावा या चेंडूवरती पूर्ण केल्या जातात. चांगली फलंदाजी बघा ज्या फुलरलँड डिलिव्हरी होती त्यावेळेला समोरच्या दिशेने चेंडूला भिरकावून दिलं. हा थोडासा लांब होता ऑफस्टॉपच्या बाहेर होता पाठीमागं गेलं जागा बनवली गॅप शोधला आणि ते गॅप शोधत असताना 2 धावा या चेंडूवरती पूर्ण करतोय. या 2 धावांनी धावफलक जाऊन पोहोचला 42. लेग स्टंपच्या बाहेर चेंडू आहे. पंच वळतात पंचाकडे इशारा येतोय व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. 43. डॉट बॉल आलाय. डॉट बॉलची आवश्यकता सुद्धा होती पण ती कंटिन्युअसली पाहिजे ती सलगता पाहिजे. एक चांगला चेंडू एक थोडासा स्वेर असं नाही कंटिन्युअसली तुम्हाला चांगली गोलंदाजी करायची आहे तर तुम्हाला यश लाभेल तर तुम्हाला फळ मिळेल किंवा तुम्ही सक्सेस होऊ शकाल. या पद्धतीनं पाहिजे लागोपाठ चांगली गोलंदाजी पाहिजे टप्प्यावरती गोलंदाजी पाहिजे. तर दुसऱ्या बाजूला पिंटू आतापर्यंत चांगली बॅटिंग त्यानेही केले त्यांनाही लक्ष द्यायला हवं की इथून कशा पद्धतीनं फलंदाजी करायची आहे. 26 धावसंख्येवरती वैयक्तिक 26 धावसंख्येवरती खेळत असताना आपण पिंटू आणि त्यांना साथ देताना सुजित एका बाजूला आहे पिंटू एका बाजूला आहे. आणि आता हळूहळू पाहिलं तर संघ सिद्धेश्वर ग्रेनाइटचा संघ हळूहळू विजयाच्या दिशेने वाटचाल करतो पण लढण्याची वृत्ती जी आहे प्रिंट झोनची ती दाखवत आहेत. अखेर तक हार नाही मानेंगे. त्यांनाही माहिती आहे हे षटक जर चांगलं पडलं पुढचं चॅलेंजिंग ओव्हर येऊ शकतं त्याच्यामध्ये काय अघटित घडू शकतं. या सर्व गोष्टी आहेत कॅल्क्युलेशन आहे. ऑफस्टंपच्या बाहेर कट केलाय गॅप शोधला चेंडू जातोय डीप पॉइंट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक चुकल्यात मिस्टेक चूक झाले वेगाने गेला होता चेंडू गेला सर सीमारेषा पार. महत्वाच्या क्षणी आल्या पिंटूच्या बॅटमधनं चौकार. कर्जा वाढत चाललाय तर बघा सिद्धेश्वरचा पहिले षटक 11 धावांचं दुसरं 11 चॅलेंजिंग ओव्हर आले 11 धावा तिसरं 12 धावांचं हे 13 धावांचं एक टप्प्याने वाढत चालले ते. आता 3 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. 47 चॅलेंजिंग ओव्हर आहे चॅलेंज 16 धावांचं आहे पण तुर्तास विजयासाठी जिंकण्यासाठी 3 धावांची आवश्यकता आहे. धन्यवाद सर. तो क्या सुंदर बल्लेबाजी हुई है पिंटू येल्लूरकर की. एक वन साइडेड इनिंग्स खेलते हुए पिंटू येल्लूरकर 30 रन बनाकर खेलते हुए 50 रन का लक्ष्य था तो वन साइड बैटिंग करते हुए पिंटू येल्लूरकर जबरदस्त छक्के और चौके लगाए उन्होंने एक 30 रन की इनिंग्स में. तो चैलेंजिंग ओवर है मात्र 3 रन चाहिए यहाँ पे सिद्धेश्वर ग्रेनाइट को. अब मैंने पहले ही कहा था अच्छी बल्लेबाज उनकी टीम में मौजूद है. एक आउट हुए थे शंकर उसके बाद कोई विकेट नहीं खोया उन्होंने. तो हमारे पास परशुराम चौगले भी मौजूद है उनका भी स्वागत है KPL 3 में. तो अब गेंदबाजी के लिए आए हैं जॉनसन बस्तान से. तो मात्र 3 रन की जरूरत है हमारे स्कोर बुआ जी हमें बताते हुए. तो लाइट बंद करा जरा. धन्यवाद. तो स्ट्राइक पे रहेंगे सुजीत नॉन स्ट्राइक पे पिंटू येल्लूरकर गेंदबाजी करेंगे जॉनसन. तो सिर्फ औचक की तरफ यहाँ पे बची है 3 रन चाहिए. चैलेंजिंग ओवर है
शॉट किया, कट किया उसको, 2 रन जरूर लेना चाहेंगे, वहां पे जीवन ब्रगांजा मौजूद है तो 1 रन से संतुष्ट होना पड़ेगा। तो शंकर वहां से कह रहे हैं 2 रन दौड़ के लीजिएगा, जानते हैं कि इस मैच को जल्द से जल्द खत्म करना चाहते हैं। तो 1 रन से संतुष्ट है पिंटू येल्लूरकर, 2 रन की जरूरत है। यहाँ पे पुल किया है, खिलाड़ी तैनात है, इस बार देखना है। 1 ही रन से संतुष्ट, मैच को टाई किया है पिंटू येल्लूरकर ने। 1 रन की जरूरत है इस मैच को जीतने को सिद्धेश्वर ग्रेनाइट्स को। क्या अच्छी बल्लेबाजी हुई है, 1 विकेट खोया मात्र शंकर का, 6 रन बनाकर वो आउट हुए, उसके बाद कोई विकेट नहीं खोया। 5वें ओवर में इस बार अपील थी वाइड की, वाइड आया है तो इस मैच को जीता है सिद्धेश्वर ग्रेनाइट ने। 5वें ओवर में मैच को खत्म किया है। क्या सुंदर बल्लेबाजी हुई है। मैच के मैन ऑफ द मैच रहेंगे पिंटू येल्लूरकर, तो उनसे भी एक गुजारिश है वो मंच के पास आइएगा और अपना मैन ऑफ द मैच की जर्सी लेके जाइएगा।